पहलगाम हल्ल्यातून टीआरएफने आपला हात आता मागे घेतलाय। पहलगाम हल्ल्यात कोणताही सहभाग नाही, टीआरएफकडून एक पत्रक जारी करण्यात आलं। या हल्ल्यानंतर टीआरएफने स्वतः आधी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, मात्र आता टीआरएफने आपला हात मागे घेतलेला आहे। त्यामुळे आताची ब्रेकिंग न्यूज आता समोर आहे। पहलगाम हल्ल्यातून टीआरएफने आपला हात आता मागे घेतलेला आहे। पहलगाम हल्ल्यातून खरं तर सुरुवातीला जेव्हा हल्ला झाला त्यावेळी या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली होती, टीआरएफने ही जबाबदारी घेतली होती। आता मात्र टीआरएफने हात मागे घेतलेला, या हल्ल्यामध्ये आपला कुठलाही हस्तक्षेप नाही अशा प्रकारचं पत्रक आता यावेळी टीआरएफ या संघटनेकडून जारी करण्यात आलं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाजी, मोठी घडामोड आहे। खरं तर हल्ला झाला त्यानंतर टीआरएफने सर्वप्रथम या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, स्वीकारली होती, मात्र आता टीआरएफने हात मागे घेतलाय, काय सविस्तर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीआरएफने हा आपला हात का मागे घेतला याबद्दल शंका उपस्थित होतात। कारण याचं एक कारण आहे, ते म्हणजे जम्मू काश्मीरचे लोक जे आहेत ते आता दहशतवाद्यांच्या विरोधात, टीआरएफच्या विरोधात किंवा जैश ए मोहम्मद असो, लष्कर ए तोयबा असो, या सगळ्या संघटनांच्या विरोधात एकत्र झाले आहेत। कारण त्यांनी त्यांच्या पोटावरती लाथ मारली। कारण या लोकांना खाली काही जे अस्तींचे साप होते, काही लोक पाकिस्तानला, इथल्या जम्मू काश्मीरमध्ये जे लोक होते ते मदत करत होते, मात्र त्या मदतीमुळं जम्मू काश्मीरमधील सगळ्या लोकांच्या पोटावरती लाथ आलेली आहे। त्यामुळे आता जम्मू काश्मीरला ते दहशतवादी, यांचे पाकिस्तानी धार्जिन धोरण, हे काहीच नको आहे। ही गोष्ट टीआरएफला आता लक्षात आलेली आहे आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण किती मोठी चूक केलेली आहे। आणि त्यामुळेच कदाचित टीआरएफने आता सुरुवातीला सांगितलं की आमचा याच्यामध्ये हात आहे। त्याच्यानंतर काही बातम्या आल्या, मात्र आता टीआरएफने स्वतः या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे की आमचा याच्यामध्ये हात नाही। मग याच्यामध्ये नक्की हात कोणाचा आहे? पाकिस्तानचा थेट हात आहे की काही दहशतवादी संघटनांचा मिळून हात देण्यात आला होता? हा सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि त्यामुळे टीआरएफला आता लक्षात आलंय की आपण किती मोठी चूक केलेली आहे। आणि इथल्या जम्मू काश्मीरच्या थेट लोकांच्या, कारण यापूर्वी ते सेनेवरती हल्ला करत होते, मात्र आता त्यांनी जम्मू काश्मीरच्या लोकांच्या पोटावरती हल्ला केलेला आहे। त्यामुळे ही बाब त्यांच्या लक्षात आली आणि पूर्ण जम्मू काश्मीरमध्ये या दहशतवादी हल्ल्याचा आहे निषेध होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी नक्कीच शिवाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।